अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एकनाथ घोरतळे यांच्या खबरीवरून पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामे नामदेव दहातोंडे हे मिसिंग झाल्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. दिनांक 30/1/2025 रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशीलाबाई तांबे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये एक मुंडके तरंगताना दिसलाय. सदर मुंडके मिसिंगमधील व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम दहातोंडे मिसिंग खबर देणारे एकनाथ घोरतळे यांनी पाहून ते ओळखले. याची पोलिसांना खबर दिली. सदर तपासामध्ये मयत नामदेव दहातोंडे यांचं धड शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेल्या स्थितीत मिळून आलं. सदरचे धड हे मयताच्या नातेवाईकांनी पाहून ते मिसिंग इसम नामदेव दहातोंडे यांचं असल्याचं ओळखल्यानं गौतम दहातोंडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 91/2025 कलम 103(1)238 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून वेगवेगळी 2 पोलीस पथके बोधेगाव बालमटाकळी भागात रवाना करण्यात आले होते. तपास चालू असताना गोपनीय साक्षीदाराच्या विश्लेषणातून तसेच भौतिक आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयित व्यक्ती कैलास सुंदर काशीद राहणार एकबुर्जी वस्ती बोधेगाव तालुका शेवगाव याने मागील वर्षी नामदेव दहातोंडे यांचे त्याच्याविरुद्ध पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा रोष मनात ठेवून दिनांक 26/1/2025 रोजी पहाटे हत्या करून मुंडके पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहिरीमध्ये टाकून धड 200 मीटर अंतरावरील असलेल्या कोरड्या विहिरीमध्ये पुरून टाकले होते, असं तपासात दिसून आलंय. त्यावरून आरोपी नामे कैलास सुंदर काशीद यास सदर गुन्ह्यामध्ये दिनांक 4/2/2025 रोजी अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई निरीक्षक समाधान नागरे, धरमसिंग सुंदरडे, अशोक काटे, प्रवीण महाले, नाना गर्जे, चंद्रकांत कुसारे, ईश्वर गर्जे, श्याम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, एकनाथ गरकळ, संपत खेडकर, कृष्णा मोरे, राहुल आठरे, प्रियंका शिरसाट, अमोल ढाळे, राहुल तिकोणे यांनी योग्य तपासाची कारवाई केली आहे. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँटोन श्यामसुंदर गायकवाड, मोबाईल नंबर 9850291672.